नमस्कार, अनिता सागरी कोली किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण मेथीचे ड्रायफ्रूट लाडू बनवून पाहणार आहोत. बघा किती मस्त छान असे मऊसूत झालेले आहेत. आणि मला आलेली होती 5 किलो मेथीचे लाडवांची ऑर्डर. तर मी आज तुम्हाला इथे मी हालीम 2 चमचे आणि 1 चमचा खसखस असं हे छान तुपावर खमंग असं भाजून घेतलेलं आहे. इथे खोबरं, खजूर आणि डिंक हे सुद्धा मी चांगले भाजून तळून घेतलेले आहेत. इथे आता 2 चमचे तीळ आणि 1 चमचा जिबुडाच्या बिया आणि वॉटरमेलन सीड्स असं हे घेतलेलं आहे. ते सुद्धा खमंग भाजून घेतलेलं आहे. इथे आता काजू अर्धी वाटी, 1 वाटी बदाम आणि अर्धी वाटी पिस्ता हे असं सुद्धा मी भाजून घेतलेलं आहे. छान असं मंद गॅसवर खमंग भाजून घ्या. खमंग भाजल्याने लाडवाची टेस्ट खूप छान येते. आणि इथे तुपाचं प्रमाण मी 300 ते 400 ग्रॅम असं हे तूप वापरलेलं आहे. आपण इथे 1 किलो प्रमाणात लाडू बनवतो आहोत. मला ऑर्डर 5 किलोची आहे, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी 1 किलोच्या प्रमाणामध्ये लाडू बनवून दाखवत आहे. इथे मेथीसुद्धा मी आधी भाजून मिक्सरला बारीक करून नंतर ही तुपावर छान अशी परतून घेतलेली आहे. छान असं मस्तपैकी वास सुटेपर्यंत बारीक गॅसवरती भाजून घ्या. फास्ट गॅसवर काहीच भाजू नका, करपल्यानंतर लाडवाची टेस्ट बिघडते. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते, आवडते की नाही? नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबलं की माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोचल्या जातील. इथे आता 1 वाटी मखाणा घेतलेला आहे. तो सुद्धा छान भाजून त्याची पावडर करून घ्या. इथे हे सगळे जिन्नस मी एका टोपामध्ये काढून घेतलेले आहेत आणि खलबत्त्याच्या दांड्याच्या साहाय्याने मी आपलं डिंक आहे ते बारीक थोडंसं करून घेत आहे. बघा आता आपली इथे मखाणाची पावडर पण तयार झालेली आहे. ती सुद्धा त्यामध्ये घातली आहे. हे आता सगळं एकजीव करून घ्या चांगलं. 1 चमचा सुंठ पावडर आणि 1 चमचा वेलची आणि जायफळची पावडर हे सुद्धा त्यामध्ये घाला. मी इथे गोवर्धनचं तूप वापरलेलं आहे. बघा तुपाची क्वांटिटी आपण व्यवस्थित वापरली तर लाडू अगदी छान म्हणजे असं खुसखुशीत होतात, खमंग होतात आणि टिकतात पण छान. इथे आपण अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. तो सुद्धा वितळवून घेणार आहे मी. आपलं मिश्रण इथे तयार झालेलं आहे. ते आता मी परातीत काढून घेते. म्हणजे परातीत कसं लाडू वळायला सोपे जातात. इथे आता आपण हा पाक वितळलेला त्यामध्ये घालून घेऊया. पाक गरम आहे त्यामुळे मी झाऱ्याने उलटपालट करत आहे. पण थंड असताना लाडू वळू नका. गरम गरम असतानाच लाडू वळायचे. हे लाडू छान वळले जातात. आता थंडीच्या दिवसात हे लाडू खूप छान आणि पौष्टिक असे आहेत. विटॅमिन्सनी भरलेले आहेत, प्रोटीन्सनी भरलेले आहेत. कंबरदुखीला किंवा मधल्या वेळेस खाण्यासाठी लहान मुलं पण आवडीने खातात. लहान मुलांना, डब्याला, मिस्टरांना किंवा एक रोज जरी सकाळी तुम्ही हा लाडू खाल्लात ना तर खूप म्हणजे एनर्जेटिक आहे. हे बघा इथं आता आपले लाडू तयार झालेले आहेत. थंडीच्या दिवसात कसे लोक फिरायला जात असतात, मला वारंवार लाडवांची ऑर्डर असते. तर हे असे लाडू मी 1 किलो प्रमाणात तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत. अजून 4 किलोचे आहेत, ते मी नंतर बनवणार आहे. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. नमस्कार.